नमस्कार। तर आपण आजच्या चर्चेमध्ये भारतीय शेतीची अल्प उत्पादकता कमी असण्याची कारण या विषयावर ह्या पूर्वीच्या चर्चेमध्ये आपण त्यावर चर्चा केलेली होती आणि आज आपण त्याच विषयाच्या अनुषंगाने दुसरा पाठ की ज्याचं नाव आहे की भारतीय शेतीची अल्प उत्पादकता जी आहे ती वाढवण्यासाठी सरकारकडून कोणत्या प्रकारची प्रयत्न केली जातात किंवा करणं जरुरी आहे त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया। आपल्याला माहित असेल की प्रामुख्याने 18व्या शतकाच्या दरम्यान देशामध्ये जी क्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली आणि त्याच औद्योगिक क्रांतीमुळे वैज्ञानिक शोधांमुळे जो परिणाम जो लाभ विविध क्षेत्राला झाला त्याच्यामुळे विविध क्षेत्राची जी प्रगती झाली त्याच विविध शोधाचा त्या क्रांतीचा देखील लाभ आपल्या शेतीला देखील मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि त्या बदलामुळे त्या परिवर्तनामुळे त्या सुधारणेमुळे शेती क्षेत्रामध्ये जे अनुकूल अशा प्रकारचे बदल झालेले आहेत त्या बदलांविषयीची चर्चा आज आपण या ठिकाणी करणार आहोत। तर शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात तर यूज ऑफ हाय एल्डिंग सीड्स आपण ज्याला म्हणूया की कमी कालावधीमध्ये अधिक उत्पादन देणारी जे काही बियाणं आहेत जी संकरित बियाणं आहेत त्या बियाण्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला तर शेतीची उत्पादकता वाढू शकते। तर आपल्याला हे सांगता येते की आधुनिक शेती उत्पादनातला एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा भाग, एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारची गोष्ट, महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा उपक्रम म्हणजे कृषी मालाच्या उत्पादना वाढीसाठी कृषी मालाच्या उत्पादनाला मागणीच्या तुलनेमध्ये जर पुरवठाची बाजू आहे ती जर तिच्यामध्ये काहीतरी प्रमाणात ताठरता येत असेल तर तो कमी करायचे असेल तर उच्च उत्पादकता वाढवणारी संकरित बियाणे आपल्याला वापरावी लागतील। संकरित बियाणे जर वापरली तर शेतीची उत्पादकता वाढू शकते। कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन त्या बियाण्यांच्या माध्यमातून करण्यासाठी मध्ये आपण ते करण्यात यशस्वी होऊ शकतो। म्हणून आपण आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आपण संकरित बियाण्यांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला पाहिजे की जेणेकरून शेतीची उत्पादकता वाढेल, की जेणेकरून कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला करणं शक्य होईल। म्हणून बाजारपेठेतील वाढत्या मागणीनुसार आपल्याला शेतमालाचा पुरवठा करणं शक्य होईल। म्हणून शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी हे सगळे जरूर प्रयत्न करावेत की कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या संकरित बियाण्यांचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे आणि तो केला पाहिजे तरच शेतीची उत्पादकता वाढू शकते। त्यानंतर आणि त्याचे फायदे देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मिळू शकतील। शेतीचं उत्पादन वाढल्यामुळे शेतीचं उत्पादन वाढेल, शेतीचं उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळू शकेल आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळेल ते शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होईल आणि शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला तर एकंदर सर्वांगीण शेती आणि शेतकऱ्यांचा विकास झाल्यामुळे देशाच्याही सर्वांगीण विकासामध्ये वाढ नक्कीच होईल हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतं। त्याचबरोबर शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी दुसरं की जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती आणि यंत्राचा वापर। आणि मी म्हणत होतो की पारंपरिक शेतीमध्ये पूर्वी जो पाणी पुरवठा केला जात होता तो नैसर्गिक पद्धतीने शेतीमध्ये पाणी पुरवठा केला जात होता। मोटेच्या द्वारे शेतीला पाणी दिलं जायचं आणि किंवा पावसाद्वारे शेतीला पाणी दिलं जायचं। यामध्ये काय होतं की अनियमितता असायची किंवा अनिश्चितता असायची मोठ्या प्रमाणामध्ये। तर आता आपण शेतीच्या पाणी पुरवठा करण्याच्या पद्धतीमध्ये आपण आता बदल केलेले आहेत। आता शेती उत्पादनामध्ये जो काही घटक आहे जो पाणी आणि या पाण्याचा अतिशय काटकसरीने आणि शास्त्रीय वापर आता आपण करू लागलेलो आहोत। पूर्वी त्याचा अशास्त्रीय अशा प्रकारचा वापर होता म्हणजे मोटेच्या द्वारे पाणी दिलं जायचं तेव्हा ज्या प्रमुख पिकाला पाणी दिलं जायचं तिथपर्यंत पाट खोदला जायचा आणि मोटेने पाणी दिलं जायचं पण जे पाणी त्या मुख्य पिकांपर्यंत जाईपर्यंत ते पाणी इतरत्र त्याचा यूज होत होता पण मुख्य पिकाला जाण्यासाठी बराच वेळ लागायचा।
त्याच्यामध्ये अशास्त्रीय अशा प्रकारची पद्धत होती, अवाजवी अशा प्रकारची पद्धत होती. परंतु आता आधुनिक पद्धतीमध्ये काय झालेलं आहे, आता आपण काटकसरीने आणि पर्याप्त वापर, पाहिजे त्याच पिकाला पाहिजे तिथेच आता आपण पाणी वेळेमध्ये पोहोचू शकतो, अशा प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आता आपण स्वीकार केला आहे शेती क्षेत्रामुळे. त्यामुळे आता आपण काय केलेलं आहे, आता ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल किंवा म्हणजे तुषार सिंचन, ठिबक सिंचन यासारख्या पद्धतीचा आता आपण शेती क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी आपण वापर करत आहोत. आणि हे पाणी आपण आता पूर्वी विहिरीमधून, विहीर खोदण्यासाठी बराच वेळ लागायचा, आता आपण कूपनलिकेचा वापर करतो, आपण आता शेततळ्याचा वापर करतो, विजेवर चालणारे जे काही पंप सेट आहेत त्याचा आपण वापर आता मोठ्या प्रमाणामध्ये करू लागलेलो आहोत आणि शेतीला पाणी पुरवठा आपण करू लागलेलो आहोत. म्हणजे शेतीमध्ये आता उत्पादकता वाढवण्यासाठी आपण आता पारंपरिक तंत्राच्या ऐवजी, पारंपरिक पद्धतीच्या ऐवजी आपण आधुनिक पद्धतीचा वापर आता मोठ्या प्रमाणावर करू लागलेलो आहोत आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आणि सरकार देखील याला मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा, सबसिडीज, अनुदान किंवा तशा गरजांनुसार त्यांची उपलब्धता सरकार करून देत आहे. त्याच्यामुळे साहजिकच आहे शेतीची उत्पादकता ह्या जलसिंचनाच्या सुविधा आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर आहे की जे काही यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स जे आहे त्याचाही वापर मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलेला आहे. त्याच्यामुळे शेतीची उत्पादकता साहजिकच वाढलेली आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये काय होतं की जे उत्पादनासाठी बियाणं पेरलं जायचं ते तर एकतर बियाणं म्हणजे नॅचरल संकरित नसायचं, तर ते सेंद्रिय म्हणजे जुन्या पद्धतीचं असायचं. त्याच्यापासून जर ते उत्पादनासाठी जे पालवी रोपटं ज्यावेळेला यायचं त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांचा प्रादुर्भाव त्या पिकांवर व्हायचा. त्याच्यामुळं त्या पिकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठीची जी काही तंत्रज्ञान आहे की जी औषध पद्धती आहे ती पूर्वी नव्हती. परंतु आता मात्र मोठ्या प्रमाणामध्ये जे पेस्टिसाइड्स आहेत किंवा जे कीटकनाशक आहेत, तणनाशक आहेत याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करून त्या कीटकनाशकांचा प्रादुर्भाव हा त्या ठिकाणी कमी केला जातो. आणि त्याच्यामुळे शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी, शेतीला पोषक अशा प्रकारचे घटक द्रव्य मिळवण्यासाठी आता रासायनिक खतांचा देखील वापर पिकांच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे. त्याच्यामुळे शेतीची उत्पादकता साहजिकच मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आता रासायनिक खतामध्ये नत्र, स्फुरद, पालाश यासारख्या खतांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. त्याच्यामुळे शेतीच्या उत्पादकतेसाठी, त्या पिकांच्या वाढीसाठी हे पोषक वातावरण या माध्यमातून निर्माण होतं आणि त्यामुळे शेतीची उत्पादकता जी आहे आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ही आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यक्षाने आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. त्याचबरोबर आता आपण सांगतो की पारंपरिक तंत्रज्ञानाच्या ऐवजी आपण यांत्रिकीकरणाचा वापर करू लागलो. पूर्वीच्या माहिती आहे, काळ्या मातीत मातीत तिफण चालते, तिफण चालते, हे जे गाणं आपण पाहिलं त्या गाण्यामध्ये काय काय चित्र तुम्हाला दिसतं? 4 बैल किंवा 2 बैल दिसतील की जे तिफण ओढताना दिसतील. तिफण हाकणारा माणूस एक असेल, त्या तिफणीमध्ये धान्य टाकून म्हणजे बियाणं टाकून ते पेरणी करणारे एक असेल आणि त्याच्या पाठीमागे जे खत पेरणी करणारे ते 2 जण असतील. म्हणजे आता किती जण आले? 2 बैल आले, पेरणी करणारा 3 आला, तिफण हाकणारा 4 आला आणि खत टाकणारे 2 आले, 6 जण बियाणे पेरण्यासाठी. आता आपण काय करतो आणि त्या ठिकाणी श्रम आणि जास्तीत जास्त वेळ लागतो. परंतु आता आपण तंत्रज्ञानाचा वापर करतोय. पारंपरिक तंत्रज्ञानाच्या ऐवजी आता आपण काय करतो? आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण वापर करत आहोत. आता आपण मळणी, आता पेरणी यंत्र आपण वापरत आहोत. पेरणी यंत्रामध्ये एकदाच बियाणं टाकायचं, एकदाच खत टाकायचं, फक्त ड्रायव्हरनी बस ते पेरणी यंत्र चालवायचं. त्याचं सेटिंग केलेलं असायचं. किती अंतरावर बियाणं पडलं पाहिजे, किती अंतरावरील बियाण्याला किती खताचं प्रमाण पडलं पाहिजे आणि त्याचबरोबर पाठीमागे ज्याला आपण कुळवणी असं म्हणतो, आवत आणि नांगरणी, तर ती देखील त्याच्या बरोबरच होती. म्हणजे आता सेपरेट काम करायची गरज आता राहिलेली नाही. त्याच्यामुळे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम हे त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि पूर्वीच्या काळी काय होतं की आता हे बियाणं पेरल्याच्या नंतर त्याचं पीक यायचं. आता पीक आल्याच्या नंतर त्याचं उत्पादन, आता पीक काढायचं तर काय करावं लागायचं? ते पिकांची ज्वारी असेल, गहू असेल त्याची कापणी करावी लागत होती आणि ती कापणी करायला साधारणतः बरेचसे दिवस लागायचे. आता हे दिवस लागल्याच्या नंतर मग त्याची कापणी करणार, त्याच्या पेंड्या बांधणार, मग त्यांची एक सुळई रचणार आणि मग ती वाळेपर्यंत ती तशीच राहणार आणि मग
मळण केली जायची, खळं केलं जायचं आणि त्या खळ्यामध्ये मग मळणी चालवली जायची. मग त्या मळणीच्या द्वारे मग महिनाभर ती मळणी त्या बैलाच्या माध्यमातून त्या तुडवलं जायचं. ते कणस वगैरे जे असायचे ते कणस वगैरे तुडवले जायचे. याला कालावधी जवळपास 10-15 दिवस लागायचे. आणि मग उपणणी प्रक्रिया केली जायची. टिवाळ्यावर बसून उपणणी प्रक्रिया त्या ठिकाणी करायची. मग टिवाळ्यावर एक माणूस त्या टोपल्यामध्ये घेऊन ते उपणणार, एक माणूस भरून देणार ते रॉ मटेरियल, आणि एक माणूस मग त्या राशीमधनं काय करेल, जो घाण म्हणण्यापेक्षा तो कचरा असेल तो कचरा झाडणीच्या माध्यमातून तो काढायला असणार. मग जेव्हा जेव्हा हवा असेल तेव्हाच ही प्रक्रिया व्हायची. हवा नसेल तर प्रक्रिया बंद. म्हणजे जवळपास ते काढणीपासून ते बियाणं जे उत्पादन घरी येण्यापर्यंत कमीत कमी 1 ते 1.5 ते 2 महिने लागायचे. पण आता काय होतं, आता आपण कापणी यंत्र आणलेली आहेत, आपण मळणी यंत्र आणलेली आहेत. आता कापणी यंत्र मळणी यंत्राच्या माध्यमातून काय होतं, एकदा शेतामध्ये ते मळणी यंत्र किंवा कापणी यंत्र टाकलं की एका बाजूला कापणार, दुसऱ्या बाजूला मळणी करणार, तिसऱ्या बाजूला पोते भरून, म्हणजे एका दिवसामध्ये उत्पादन घरी. वेळ वाचला, श्रम वाचले, आणि लगेच दुसऱ्या पिकांसाठी जमीन तयार करण्यासाठी परत त्याच्या पाठीमागे परत दुसरं यंत्र त्या ठिकाणी वखरणीचं सुरू झालेलं असेल. म्हणजे यामुळं काय होतं की शेतीची किंवा उत्पादनामध्ये गुणवत्ता वाढली, संख्यात्मक वाढ होऊन परत परिणामी काय आलं, शेतीची उत्पादकता वाढीस लागली. म्हणजे ही कारणं आहेत की आता शेतीची उत्पादकता वाढू लागलेली आहे. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो. पूर्वी कोळपणी केली जायची, परत बैल लागायचे, मग कोळपणीसाठी 2-2 कोळपे असायचे, 2-2 माणसं असायचे, दिवसभर ते कोळप राहायचं, आणि त्या कोळपणीमधून बऱ्याच वेळा जे पीक आहे ते पीक पण त्यामुळे नष्ट व्हायचं. मग आता प्रामुख्याने तसं काही होत नाही. आता यंत्र आलेली आहेत, त्या यंत्राच्या माध्यमातून ते सगळं होतं. पूर्वी फवारणी केली जायची. फवारणी करताना 2 माणसं घागरीने पाणी आणायला लागायची, 2 माणसं त्या फवारणीचा पंप प्रेशराईज करायला लागायची, आणि 2 माणसं फवारणी लागायची. आता काय होतं, आता त्याच्यानंतर पाठीवर चालणारा फवारा आला, पेट्रोलवर चालणारा फवारा आला. आता तर त्याच्याही पलीकडे आपण नवीन तंत्र, आता आपण ड्रोनच्या माध्यमातून देखील आता आपण फवारणी करू लागलेलो आहोत, आहे का. या सगळ्यांमुळे काय झालं की शेतीची उत्पादकता आता वाढायला लागलेली आहे, आणि परिणाम असा झाला की शेतीची उत्पादकता वाढायला लागलेली असल्यामुळे शेतीचं उत्पादन वाढू लागलेलं आहे. म्हणून शेतीच्या उत्पादन वाढीसाठी प्रथमतः शेतीची उत्पादकता वाढली पाहिजे, आणि शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी हे सगळे प्रयत्न, हे सगळे उपाययोजना त्या ठिकाणी आपल्याला ही केली पाहिजे, आणि ती केली जाते मोठ्या प्रमाणामध्ये. त्याच्यानंतरचा आपल्याला समावेश करता येतो शेतीच्या उत्पादन वाढीसाठी की माती परीक्षण जे आहे, हे माती परीक्षण आता मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. मी सांगितलं की पारंपरिक शेतीमध्ये जो शेतकरी आहे तो जमिनीमध्ये मुख्यतः कशाचा वापर करत होता, नैसर्गिक खताचा वापर, तर शेणखताचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत होता. त्याच्यामुळे शेतीमध्ये फारसं काही विनाशक अशा प्रकारची द्रव्ये शेतीला हानिकारक नव्हती. परंतु आता काय झालेलं आहे की आता शेतीच्या उत्पादन वाढीसाठी किंवा शेतीच्या उत्पादकतेसाठी, शेतीच्या उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक म्हणजे संकरित बियाण्यांचा वापर केला जात आहे, आणि संकरित बियाण्यांच्या वाढीसाठी, त्याच्या पोषक वाढीसाठी आता रासायनिक खताचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. कीटकनाशकांचा वापर त्यांच्या पिकाच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. तणनाशकाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. त्याच्यामुळे रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असल्यामुळं काय होतं की शेतीचं जे आरोग्य आहे, हे तर शेतीचं आरोग्य आता काय झालंय, बिघडायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे शेतीचं माती परीक्षण करणं गरजेचं आहे की आता या शेतीमध्ये कोणता घटक जास्त आहे, नत्र आहे, स्फुरद आहे का पालाश आहे. मग आता या आपल्याला कोणतं पीक घ्यायचं आहे, म्हणजे ह्या शेतीमध्ये कोणतं पीक आपण घेऊ शकतो या शेतीच्या आरोग्यानुसार. त्याच्यामुळे आता माती परीक्षण आता प्रत्येक शेतीचं होऊ लागलेलं आहे, आणि माती परीक्षण असल्यामुळे शेतीच्या मातीमध्ये कोणत्या प्रकारचे घटक अतिरिक्त आहेत, कोणत्या प्रकारचे घटक कमी आहेत याचा विचार करून त्या ठिकाणी पिकं त्या ठिकाणी घेतली जातात,
बियाणं त्या ठिकाणी पेरलं जातं आणि शेतीची उत्पादकता वाढीसाठीचे प्रयत्न त्या ठिकाणी केले जातात. म्हणून माती परीक्षण आता मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाते, त्याच्यामुळे शेतीची उत्पादकता देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागलेली आहे. त्याचबरोबर पीक संरक्षण जे आहे, आता प्रामुख्याने आता सध्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणातली समस्या निर्माण झालेली आहे. शेतकरी शेतीचं उत्पादन करण्यासाठी बियाणं शेतीमध्ये टाकतोय, बियाण्याचं रूपांतर त्या पिकांमध्ये होत असतानाच त्या भागामध्ये जे काही हरणं असतील, जे काही माकडं असतील किंवा जे काही नीलगाई असतील, जे काही डुकरं असतील, तर याचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे पिकांची नासाडी देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं आता नाकीनऊ आलेले आहे. रात्रभर शेतकऱ्याला ते पोंगे वाजवावे लागतात, त्या शेतीला कुंपण घालावं लागतं, तरी देखील ह्याचा प्रादुर्भाव आता काही कमी झालेला नाही. त्याच्यामुळे एकूण शेतीतलं जे काही उत्पादन आहे त्या उत्पादनाची नासाडी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे, म्हणजे किंवा होत आहे. त्याच्यामुळे शेतकरी आता आहे ते उत्पादन घ्यायला कंटाळलेला आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचं उत्पादन शेती घेण्याच्या मार्गावर आहे की ज्याच्यापासून या प्राण्यांचा, या वन्य जीवांचा कुठल्या प्रकारचा आपला धोका संभवणार नाही. त्याच्यामुळे मूळ उत्पादन जे आहे आता शेतीमध्ये होणं दुराप्रास्त झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याची उत्पादनता आता कमी झालेली आहे. म्हणून याच्यावर कुठल्या प्रकारच्या उपाययोजना जर केल्या तर प्रामुख्याने या शेतीची उत्पादकता कदाचित वाढू शकते. म्हणून त्या ठिकाणी सरकारने त्या पद्धतीने त्याचं नियोजन करावं, म्हणजे शेतीची उत्पादकता ही त्या ठिकाणी वाढेल, शेतकरी त्या ठिकाणी उत्पादन घ्यायला त्याला प्रोत्साहन मिळेल. पण या प्रोत्साहनाला गरज आहे. सरकारने शेतकऱ्याला अशा कोणत्या पद्धतीने त्याला प्रोत्साहन देता येईल, म्हणजे सरकारला यावर्षी कोणतं जास्त आपल्याला उत्पादन पाहिजे, मग ते उत्पादन पेरायचं असेल तर सरकारने त्याला ते उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन केलं पाहिजे. त्यासाठी त्याला नवीन नवीन प्रकारची अनुदानं दिली पाहिजे, त्यासाठी नवीन सरकारने धोरणं राबवली पाहिजे, किंमतविषयक त्याला हमीभाव दिला पाहिजे, तर शेतकऱ्यांचं उत्पादन त्या ठिकाणी वाढू शकतं. त्याचबरोबर वित्त पुरवठा देखील मोठ्या प्रमाणामध्ये झाला. आता पूर्वी काय होतं की शेतकऱ्याला कर्ज पुरवठा करण्यासाठी बँका कर्ज देत नव्हते. शेतकरी सावकारांकडूनच मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेऊ लागत होते. परंतु आता मात्र शेतकऱ्याला बँका देखील मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाचा पुरवठा करत आहेत. परंतु लहान आणि सीमांत शेतकऱ्याकडे कर्ज घेण्याची जी म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो जे धैर्य असतं, ते धैर्य या लहान शेतकऱ्यांकडे नसतं. शिवाय पतपुरवठा करणाऱ्या प्रणालीचं जे काय बळकटीकरण आहे तेही करणं गरजेचं आहे. म्हणून याचबरोबर आपल्याला विपणन सुविधा ज्या आहेत, ह्या विपणनाच्या सुविधा देखील शेतकऱ्याला उपलब्ध करून दिल्या पाहिजे. म्हणजे वित्त पुरवठा सरकारने उपलब्ध करून दिला पाहिजे, तो कमी त्याचा खर्च कमी होईल यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे. साठवणुकीच्या सोयी शेतकऱ्याला उपलब्ध करून दिल्या पाहिजे, म्हणजे शेतकरी पुढे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेईल आणि त्या ठिकाणी शेतीची उत्पादकता वाढेल. शेती क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष संशोधनावर भर दिला पाहिजे की जंतुनाशक असेल किंवा खतं असेल, बियाणं असेल किंवा पिकांवर पडणारे वेगवेगळ्या प्रकारची रोगराई असेल आणि याच्या बदलाचा परिणाम जर शेतीमालावर जर होत असेल तर त्यासाठीचे कोणत्या प्रकारचे प्रयत्न कृषीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढीसाठी आपल्याला करणं गरजेचे ठरते. याचा प्रत्यक्ष प्रयोग हे शेतीवर जर झाले तर प्रामुख्याने शेतीची उत्पादकता त्या ठिकाणी वाढू शकते. म्हणजे एक आपल्याला सांगता येतं की पिकाचं संरक्षण दिलं पाहिजे, त्याचबरोबर शेतकऱ्याला वित्तपुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये झाला पाहिजे, साठवणुकीच्या सोयी मोठ्या प्रमाणामध्ये झाल्या पाहिजे, माती परीक्षण सातत्याने झालं पाहिजे, त्याचबरोबर जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. पारंपरिक तंत्रज्ञानाच्या ऐवजी आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरावर मोठ्या प्रमाणामध्ये भर दिला पाहिजे. या सगळ्या गोष्टींमुळे शेतीची उत्पादकता वाढू शकते आणि एकदा शेतीची उत्पादकता वाढली तर शेतीचं उत्पादन वाढेल आणि शेतीचं उत्पादन वाढेल तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढेल. शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं म्हणजे शेतकऱ्यांकडे उत्पन्न वाढलं की त्याच्या राहणीमानाचा दर्जा हा सुधारायला लागेल, शेती सुधारावी लागेल आणि शेती सुधारली तर प्रामुख्याने त्याला लागणारं जे काही तंत्रज्ञान आहे तर ते तंत्रज्ञान ते
गैर कृषी क्षेत्रामधून म्हणजे औद्योगिक क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये त्याला मागणी करेल, म्हणजे पर्यायी शेती क्षेत्राचा विकास झाल्यामुळे औद्योगिक क्षेत्राचा देखील विकास त्या ठिकाणी होऊ शकतो। आणि कृषी क्षेत्र औद्योगिक क्षेत्र या दोघांचा विकास झाला तर सहकार क्षेत्र जे आहे ते आपोआपच त्या ठिकाणी विस्ताराला लागेल आणि एकंदर कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सहकार क्षेत्र याच्या समन्वयातून आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासाला आपल्याला चालना देता येऊ शकते। म्हणून देशाच्या आर्थिक विकासाच्या सर्वांगीण विकासाला जर चालना द्यायची असेल तरी या कृषी क्षेत्राला महत्त्वाचं स्थान देणं गरजेचं आहे, कारण कृषी क्षेत्र आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि कृषी क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे शेतकरी हा सुधारला पाहिजे। जर देशाचा शेतकरी म्हणजे शेती आणि शेतकरी जर सुधारला तर नक्कीच देशाच्या आर्थिक विकासाचं चित्र आपल्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल। त्यामधून आपल्याला परकीय चलनही मिळेल, लोकांना रोजगारही मिळेल, अन्नधान्याचं उत्पादनही वाढेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील। म्हणून आपण आपल्या देशामध्ये शेतीला महत्त्वाचं स्थान देणं गरजेचं आहे, कारण कोणत्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये जर वाढ करायची असेल तर शेतीशिवाय पर्याय नाही। म्हणजे शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। शेतीचा विकास झाला तर देशाचा विकास त्या ठिकाणी होऊ शकतो, असं या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतं। त्यानंतर पुढल्या भागामध्ये आपण पुढला नवीन विषय घेऊन आपण त्यावर चर्चा करूया।